तेजश्रीताई आणि दुसरी एक छोटीशी ओळख म्हणजे ह्या तेजश्रीताई 2 नंबरच्या सुनबाई ह्या विसापूरच्या आहेत आणि मी सुद्धा विसापूरची आहे बरं का. मला माहिती नाही तिने कीर्तन कुठं ऐकलं असावं काय असावं, परंतु मला तिचा कॉल आला, दीदी मला माझ्या सासूबाईंच्या वर्षश्राद्धाला कीर्तन ठेवायचंय आणि ते तू करावंस अशी माझी इच्छा आहे. फक्त एक माझी गाववाली माझी मैत्रीण, माझ्यापेक्षा ती लहान आहे, परंतु तिच्याही इच्छेपोटी खरं तर आम्ही सर्वजण आज इथं आलो आणि तिच्यामुळे तुम्ही सर्वांची भेट झाली. मी पुन्हा एकदा तेजूचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आजच्या कीर्तनाला सुंदर अशी गाण्याची साथ देण्याकरता सातारा जिल्ह्याची वैभव मंडळी असणारी सर्व गायक मंडळी आज लाभलेली आहे. याच्यामध्ये सुंदर कीर्तनकार आमच्या भाटमवाडी कोरेगाव तालुक्याचं वैभव विजय महाराजी चव्हाण आज ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. गादेवाडीवरून आलेले आमचे राजू काका असतील, तेही सुंदर गायन करतात, आज तेही इथं उपस्थित राहिले. बिस्कळवरून आलेले आमचे मुन्ना महाराज असतील, सुंदर पकवाज वाजवतात, गायनही छान करतात. त्यामुळं सुंदर असं गायनही आपल्याला कीर्तनामध्ये ऐकायला मिळणार आहे. सुंदर सुरुवात झालेली आहे. मी त्यांच्याही तिघांच्याही चरणाचं दर्शन घेते. सुंदर अशी मृदंगाची साथ देण्याकरता वडूजवरून आलेले आमचे निलेश महाराज असतील, सुंदर असं वादन आहे, तेही आपण श्रवण करणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे आज ज्या कीर्तनाला टाळकरी म्हणून साथ द्यायला सर्व महिला उभ्या आहेत, तर दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या गावच्या नाहीत, महाराज रहमतपूरच्याच आहेत बरं का. त्यामुळं इकडे उभ्या असलेल्या आमच्या सुवर्णताई भोसले असते तर माझ्या आत्या आहेत बरं का. परंतु हा कॉल आला, हे कीर्तन ठरलं, पहिला फोन मी त्यांना केला, आत्या असं असं रहमतपूरमध्ये कीर्तन आहे आणि आपल्याला कीर्तन करायचंय, तर तुमचं भजनी मंडळ सगळेजण हजर राहतील का. एका कॉलवरती एका शब्दावरती महाराज मालकांची विनंती जाण्याच्या आधी माझी विनंती यांच्याकडे होती, परंतु त्या सर्वजण लगेच हो म्हणल्या आणि आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. मला सुंदर भजनी मंडळ आहे, अगदी काकडा हरिपाठ मगाशी सांगून ठेवलं, काय तुम्हाला म्हणायचे ते म्हणा, एखादं काय प्रमाण आम्हाला देता आलं तर आम्ही नक्की देऊ. त्यामुळे सुंदर अभ्यासू असं मंडळ आहे. आणि मानधनाच्या बाबतीत विचारलं तो सुद्धा मोठेपणा आहे की आम्ही कधी कुणाचं मानधन आजपर्यंत घेतलेलं नाही. सुंदर अशी साडी, त्यांचा एकटकपणा, त्यांचा एकाग्रता आणि ही भक्ती खूप मोठी असते. परंतु आज आम्हाला कीर्तन ठरवायचं झालं तर महाराज आम्ही या विषयानंतर आम्ही पुढे जात नाही, आधी हा विषय क्लिअर करावा लागतो. परंतु तरी सुद्धा त्या मोठ्या मनाने आज त्यांच्या घरातलंच कीर्तन आहे. आपणही इथं सर्वजण उपस्थित राहिला, तुम्हा सर्वांच्या चरणाचं मी दर्शन घेते. आणि बसलेल्या समाज असे आजींवरती प्रेम करणारा सर्व प्रेमी समाज आज समोर उपस्थित आहे. तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते आणि आता जास्तीचा वेळ न लावता मी माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. दादांना फक्त एका शब्दावर विनंती केली, दादा गायक आज एक जास्तीचा झालाय, माईक 2च आहे. दादांना सांगितलं एक माईक उपलब्ध होईल का, बिचाऱ्यांनी इथं नव्हता तर कॉल करून मागवून घेतला. खरं तर मी त्यांचेही धन्यवाद देते. असा ऍक्टिव्हपणा असावा, ठीक आहे ना. एखादा म्हणेल नाही 5 माईक भरपूर झाले, कशाला पाहिजे ते तुमचं तुम्ही ऍडजस्ट करा, हे नवणा ते नवणा तुमचं तुम्ही बघा, काही गरज नाही, आमचं एवढं ठरलंय, एवढेच माईक एवढं असं बोलू शकले असते ते, परंतु तेही मोठे मनाचे, मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य देहोनिवासी वैराग्याचे परममूर्ती माझे जगद्गुरु तुकोबराय यांच्या 4 चरणाचा सर्वांच्या पाठ्याचा जीवनाचं खरं तत्व सांगून जाणारा, जीवन जगत असताना जीवनाची कृतार्थता होते. आयुष्य जगलं, आयुष्य जगल्यानंतर एका साधकाची अवस्था काय असते ना, त्याचं सुंदर वर्णन तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये करून दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय सांगून जातात, महाराज आम्ही जन्माला आलो, परंतु जन्माला येण्याकरता आम्ही कशासाठी आलो आणि जन्म कशा करता घेतला, मायबापू याचं उत्तर तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये दिलं. आम्ही सुद्धा जन्माला येतो, परंतु आमचा जन्म फक्त संसाराकरता आहे का, हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे महाराज. मग तुकोबरायांनी सुद्धा जन्म घेतला, तुकोबरायांनी सुद्धा जीवन जगलं, परंतु तुकोबराय जगाला सांगतात आम्ही कशा करता आलो, यासाठी केला होता अट्टहास, एकच अट्टहास होता की जीवन जगलो ना, आमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस हा गोड व्हावा, याच्याकरता हे आयुष्यभर केलेलं भक्ती असेल, नामस्मरण असेल, मायबापू त्याचा सार हा शेवटचा दिवस गोड होण्याकरता आहे. म्हणून काय सांगावं, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. जीवन असं असलं पाहिजे. मायबापू किती दिवस आम्ही माझं माझं करत राहणार, किती दिवस आम्ही इच्छेच्या पाठीमागं पळणार, किती दिवस आम्ही अतृप्त राहणार. या अतृप्ततेनं आणि मायबापू अस्वस्थतेनं आम्हाला जीवन जगता येत नाही. तुकोबराय म्हणतात आयुष्य जगलो, परंतु समाधान नावाची गोष्ट आता आयुष्यामध्ये आली, त्याचा परिणाम असा झाला की आता आम्ही या जीवनाबद्दल निश्चिंत झालो. आता आमचं काहीही घेणं देणं उरलेलं नाही. आता काम फक्त एकच राहिलं, फक्त नामात आणि चिंतनात
राहणं. अजून काय सांगावं, कौतुक वाटतं, परंतु आम्हाला भगवंताच्या नामाशिवाय आता दुसरं काही सुचत नाही. म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगून जातात, आता आम्ही मुक्तीलाच आपलंसं केलं, मुक्ती हीच आता आमची नवरी झाली, महाराज ती आमची झाली. आता मुक्तीच्या मागं पडायची गरज नाही, मुक्तीच आमची होऊन गेली. आता दुसरं काही करायचं नाही. आता राहिलेले दिवस फक्त हसत खेळत आणि सर्वांच्या सोबत नामस्मरणात घालवायचे. महाराज एवढंच गोड चिंतन तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये सांगून देतात. विठ्ठल मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेली. हा अनुभव कधी येतो महाराज, संसार करून झाल्यानंतर मुलं बाळ झाली, त्यांचा सुंदर प्रपंच पाहिला, नातवंड झाली. आजी मागाशी सहज बसल्या होत्या आणि आजीने सांगितलं आम्ही परतवंड बघितली बरं का महाराज. मी म्हणलं नशीब असावं लागतं परतवंड बघायला सुद्धा, नाही का? नाहीतर एखाद्याचं लग्न झाल्या सुद्धा एक्सिडेंट मध्ये कोणतरी निघून जातं. नातवंड नव्हे महाराज, मुलाचं नीट तोंड बघता येत नाही, याला सुद्धा नशीब असावं लागतं. आजी आनंदानं सांगत होत्या आम्ही परतवंड पाहिली आणि मला नाही वाटत अजून आजी 10-12 वर्ष तरी जातील. ठीक आहे ना महाराज, याला सुद्धा नशीब असावं लागतं. तुकोबाराय सांगतात आयुष्य मिळालं ना महाराज तर हे सगळं जगता आलं पाहिजे. आता आजीनं जर विचारलं बरं आजी कुठली साडी नेसायचे, पैठणी आणू का, आजी म्हणणार आता आमचे काय राहिलं बाबा, आता म्हातारी मी कशी का असं ना आपलं कसं तरी गुंडाळायचं आणि कीर्तनात येऊन बसायचं. आता तेच जर मला विचारलं असतं तर मी फरमाईश सांगितली असती का, मला रेड कलरची साडी हवी. ह्यांना नुसतं म्हणलं सुंदर साड्या दिसतात, छान साड्या दिसतात, आत्याबाई लगेच म्हणल्या तुला देऊ का एक, म्हणलं तुमची इच्छा. हे जर आम्हाला विचारलं तर महाराज आम्ही सांगू शकतो आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं पाहिजे. परंतु महाराज आता वय झालं, सगळा संसार बघितला, नातवंड पाहिली, परतवंड पाहिली. आता महाराज आता आमची कशाची लक्षणं आहेत, जाण्याची लक्षणं आली. ठीक आहे ना, केस काळे होते, काळ्याचे पांढरे झाले, किती पण नुपूर लावा, किती पण निशा लावा, परंतु महाराज ती महिनाभरच राहणार, पुन्हा ते पांढरच होणार. आता लक्षणं कुठली आली, जायची लक्षणं आली महाराज आमच्याकडं. का, कारण वरून किती काळ केलं तर उठताना मात्र आयगा आयगा म्हणल्याशिवाय पर्याय नाही. का, कारण ते नॅचरली आहे. म्हणून महाराज तुकोबाराय सांगतात आयुष्य जगलो ही अवस्था येते कधी, आता सगळं उपभोगलं, आता उपभोगण्यासारखं दुसरं काही राहिलंच नाही. आता आयुष्यात करायचे काय, काय नाही हो, आता फक्त सगळ्यांशी प्रेमानं गोड बोलायचे, सर्वांच्यात आनंदानं राहायचंय, नातवंडांच्यात आनंदानं राहायचं आणि ज्या दिवशी देव बोलवल त्यावेळी आनंदाने निघून जायचं. विठ्ठल विठ्ठल खरा सार. मग मायबाप हे सगळ्याला माहित असताना आमच्या आयुष्याची सुरुवात होते कुठून महाराज, जन्म झाला. जन्म झाला तर बाळाला माहिती नाही इथं माझं कोण आणि माझं परक कोण. बाळाला माहिती नाही माझी आई कोण, माझा वडील कोण. जन्माला आलेलं 10 दिवसाचं बाळ महाराज त्या बाळाकडे बघत राहा. जन्माला आलेलं 2 दिवसाचं बाळ त्या बाळाकडे बघत राहा. महाराज त्या बाळाला काहीही माहिती नाही की माझी आई कोण, माझे वडील कोण, माझे बाबा कोण. परंतु महाराज काही दिवसानंतर आम्ही त्याला शिकवायला लागतो, बाळा ही तुझी आई, बाळा हे तुझे बाबा. ज्यावेळी आम्ही शिकवायला लागतो त्यावेळी त्याला माया कळायला लागते महाराज. ठीक आहे ना. मग ज्यावेळी हा जीव या उदरामध्ये होता त्यावेळी देवाला सुद्धा सांगत होता, देवा नाही 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 या गर्भवासातनं मला पहिला बाहेर काढ, याच्याशिवाय नरक इतका वाईट मला नाही माहिती. एक वेळ पारी या दुखावे एक